हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या। हा व्हिडिओ आहे घटस्थापनेचा। सॉरी व्हिडिओ खूप लेट झालाय, कारण ना अजूनही मला सणासुदीच्या दिवसात ना सगळी तयारी मॅनेज करून व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायला जमत नाहीये, पण हळूहळू मी शिकते। प्लीज माझ्यासोबत तेवढं सहकार्य करा। तर घटस्थापनेच्या दिवशी सगळं डेकोरेशन वगैरे घराचं केलं आणि देव स्वच्छ उजळले, कारण आजपासनं पुढचे 10 दिवस देवांची पूजा होत नाही आणि देव असं म्हणतात की देव लढाईला जातात, त्यामुळे देवांची पूजा होत नाही। तर हे असं सुंदर असं डेकोरेशन गणपतीत आम्ही हे केलं होतं लाइटिंग, त्यामुळे नवरात्रही असते माझ्याकडे, त्याच्यामुळे हे सगळं असंच ठेवलं होतं आणि छान वाटतं। नवरात्र हा माझ्यासाठी ना खूप खूप आवडता सण आहे। 9 दिवस देवी आपल्या घरी असते, आपण तिची आराधना करतो आणि वातावरणातच एक ना देवी तत्व असतं असं मला वाटतं। कुठेही जा तुम्ही, असं एक प्रकारचं चैतन्य वातावरणामध्ये भरलेलं असतं। आणि आमच्याकडे ह्या दिवशी घटाच्या पहिल्या दिवशी विड्याच्या पानांवरती देव मांडायची पद्धत आहे। तुमच्याकडे ही पद्धत आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा। तर देवांची सगळी साग्र संगीत पूजा केली आणि दिव्यांची तयारी केली, कारण बरेच दिवे असतात। देवासमोर तेलाचा तुपाचा दिवा, अखंड दिव्याची तयारी केली आणि हा अखंड दिवा इतका कमाल आहे ना, एवढंच आहे ना की रात्रभर ती वात, जर तुम्ही पहिल्यांदा दिवा लावत असाल ना हा अखंड दिवा, तर रात्रभर ही वात काढून भिजत घालून ठेवा तेलामध्ये, मस्त जळते एकदम आणि सुंदर आहे खूप। अजिबात म्हणजे लक्ष द्यायला लागत नाही। पहिल्या दिवशी मी जो दिवा भरला होता ना, तो तिसऱ्या दिवशी मी त्याच्यातलं तेल वाढवलं होतं आणि वेणी बांधायला सुरुवात केली। बाजारात जशी मिळते ना तशी वेणी मला बांधता येते, आमच्या जुवेकर मावशींनी मला शिकवली आहे वेणी बांधायला। आणि बाहेरच्या वेण्या इतक्या छोट्या, मोजून 5-7 फुलं असतात, माझा मुखवटा मोठा आहे, ते असं छान दिसतच नाही, त्यामुळे मीच शिकून घेतली कशी बांधायची। आणि हे बघा किती सुंदर दिसते आणि तुमच्या मनासारखी तुम्ही बांधू शकता, तुम्हाला जशी हवी आहे तशी। तर मुखवटा मोठा असल्यामुळे मी थोडी मोठीच वेणी बांधली होती आणि एवढं सगळं करून मी बिल्डिंगच्या खाली आमचा गट असतो, सार्वजनिक गट, तर थोडीशी मदत करायला मी तिकडे गेलेली। तोपर्यंत मिस्टरांनी त्यांना म्हटलं घटाची तुम्ही सगळी तयारी करा, आणि माझ्या मिस्टरांचं इतकं मनापासून सगळं करतात ना, देवीचं काम खूप आवडतं त्यांना। त्याच्यामुळे एक मला बरीच जण म्हणतात की तू खूप नशीबवान आहेस की तुझे मिस्टर तुला एवढी मदत करतात। पण कसं आहे, घरातल्या नुसते मिस्टरच नाही पण माझी मुलगी तेवढीच मदत करते। आम्ही सगळे मिळून काम केलं ना की काम हलकं होऊन जातं, जास्त अशी अडचण वाटत नाही, जास्त थकायला होत नाही। तर खालचं घटाचं थोडंसं त्यांना सांगून मी वरती आले आणि ही घटाची तयारी करायला सुरुवात केली, कारण दोघांनी मिळून आम्ही घट बसवतो, माझी मुलीचे पण सहकार्य असतं आणि खूप भारी वाटतं। आमच्याकडे हा काळा मातीचा घट बसवतात, त्याला अशी 5 हळदी कुंकवाची बोटं काढायची, त्याच्यानंतर मग त्यामध्ये पाणी घालून आपण जे नेहमीप्रमाणे सुपारी, पैसा, फूल, अक्षता, हळद, कुंकू असं व्हायचं। आणि मी घटाची तयारी सगळं करत होते, तोपर्यंत मिस्टरांना खूप वेळ लागतो, एक एक मातीनी माती वेगळी काढायला, दगडं वेगळी काढायला, त्यामुळे चालू होतात आमची कामं। तर तुम्ही काय केलं यावेळेला घटाला? तुमच्याकडे पण घट असतात का? तुमच्याकडे कशी पद्धत आहे घट बसवायची? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि थोडासा हा व्हिडिओ खरंच मलाच खूप वाईट वाटतंय, मी इतक्या लेट व्हिडिओ पोस्ट करते, पण प्लीज थोडं समजून घ्या। जसजसे दिवस जातील तसं मला जमेल सगळं मॅनेज करायला, तर तोपर्यंत प्लीज जरा समजून घ्या। घटस्थापनेच्या मागचं शास्त्र काय आहे तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो? घटस्थापना का करतात? घटस्थापनेच्या वेळेस ना शेतातली माती ही आणली जाते आणि त्याचबरोबर सप्तधान्य आणलं जातं आणि मग ते त्या एका टोपलीमध्ये ते धान्य पेरलं जातं आणि शेतकरी बांधव वाट बघत असतात की ह्याच्यातलं कोणतं धान्य सगळ्यात पहिलं वरती येतंय आणि मग त्या धान्याची लागवड शेतामध्ये केली जाते, असं त्यामागचं शास्त्र आहे। आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे असं म्हणतात की घट जितका वाढेल, जितकं घटाला सुंदर रूप येईल, तितकं घर धनधान्य आणि समृद्धीने भरतं। त्यामुळे हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की घट बसवण्याच्या मागचं। एकतर आपला कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे कोणत्या धान्याची लागवड चांगल्या पद्धतीने होईल हे एक माध्यम आहे त्याद्वारे आपल्याला समजण्याचं। तर
देवीचा शृंगार चालू होता. हा काय झालाय ना, हा माझा जो मुखवटा आहे ना, हा खूप मोठा मुखवटा आहे. हा मी मार्गशीर्ष महिन्यात घेतलेला आणि त्यामुळे थोडंसं जरा नारळाच्या इकडे ना एक पॅकिंग टाकावं लागतं तो मुखवटा व्यवस्थित बसायला. आणि बघा किती सुंदर बसलाय. आणि आजच्या दिवसामध्ये ना आमच्याकडे विड्याच्या पानांची माळ करतात. तर विड्यांच्या पानांची माळ तर आपण सुईने नाही बांधत, ती धाग्याने बांधावी लागते. तर जसं गजरा विणतात ना तशी ती माळ बांधावी लागते. आणि पानं उरली होती, मग मिस्टर म्हणाले चल आपण थोडंसं डेकोरेट करूया. आणि असं छान साधंसं डेकोरेट करून त्याच्यावरती हे मंगळसूत्र आणि फक्त एक छोटा दागिना घातला. बऱ्याच जणी काय करतात ना, इथे देवीला वस्त्र घालतात, पण देवीला वस्त्र घातल्यानंतर ना त्याची छाया पडते त्या घटावरती आणि घट उगवत नाही. त्यामुळे मी काही वस्त्र वगैरे घालत नाही, फक्त मुखवटा आणि देवीला साधे दागिने घालते. कारण घट उगवणं महत्त्वाचं आहे देवीच्या शृंगारापेक्षा. देवीला काय एक मंगळसूत्राचा शृंगारही खूप प्रिय आहे. त्यामुळे शो शायनिंग करण्यापेक्षा ना देवीचं सत्व जपणं मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे असं साधंसुधं डेकोरेशन केलं आणि आता सुरुवात केली घट बसवायला. घट बसवताना खाली सगळ्यात पहिला मी अखंड दिवा लावून घेतला, त्याची पूजा केली आणि अष्टदल कमल काढून त्याच्यावरती मी हे घटाचं टोपलं ठेवणार आहे. आणि अशा पद्धतीने आमच्याकडे घट बसवला जातो. प्रत्येकाची, जसं माझी आई नेहमी म्हणते, दर 10 किलोमीटरवरती भाषा चेंज होते, रीतीभाती चेंज होतात. त्यामुळे ज्याची जशी पद्धत असते तशा पद्धतीने लोक घट बसवतात. आमच्याकडे ही अशी पद्धत आहे. असा घट बसवून त्याच्यावरती आज विड्यांच्या पानांची माळ सोडली जाते. तर आई राजाच्या जय घोषामध्ये माझा देवीचा घट मी स्थापन केला आणि अत्यंत प्रसन्न रूप दिसत होतं देवीचं. सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवल्या, अखंड दिवा जागच्या जागी ठेवला. त्यानंतर माझ्याकडे ना लक्ष्मीची पावलं आहेत, तर आज म्हटलं लक्ष्मीच्या पावलांची पण पूजा करूया देवी स्वरूपात. आज मी सगळ्यात पहिली रांगोळी वगैरे काही काढत बसले नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं होतं देवीचे घट. देवी बसणं महत्त्वाचं होतं. रांगोळी काय नंतर पण काढता आली असती, म्हणून मी रांगोळी नंतरच काढली. देवीचे सगळं घट वगैरे बसवून झाल्यानंतर आणि आरतीच्या आधी ही रांगोळी काढली, कारण देवीचं स्वागत रांगोळीच्या साह्याने मला करायचं होतं. त्यानंतर असं सुंदर देवीची आरती केली, मनोभावे देवीची पूजा केली आणि नवरात्रोत्सवाला प्रारंभ केला. बहिणीच्या ऑफिसमध्ये गेलेले, तिचं एक छोटं प्रमोशनचं रील शूट करायची होती. ते केल्यानंतर संध्याकाळचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं सप्तशतीचं पारायण, कारण आजपासून सप्तशतीचं पारायण पण मी चालू केलं आणि नवरात्रोत्सवाला सुरुवात केली. तर असा साधा सोपा छोटा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच मला तुमची साथ कायम लाभू द्या, कारण व्हिडिओ लेट आलाय, पण इथून पुढे मी नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ लवकरात लवकर येण्याचा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.